आज आपल्याला दिसला श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा. तर आधीपासून बघा. राम राम मंडळी, वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर आज निघालो होतो चेंडूच्या शर्यतीवरती. सगळे वरती बसलो गाडीवरती, मग निघालो डायरेक्टच. गाडीवरती खूपच फास्ट चालत होते बरं का. थंडी तर खूपच लागत होती. मी जॉकेट टाकलं होतं, पण या 3 माणसाचे तोंड पहा बरं का तुम्ही एकदा. हे पाय, पियुषचं तोंड, साहिलचा आणि प्रसाद. खतरनाकच थंडी वाजत होती म्हणत होते ते मला. मग काय, आलो आपल्या पाडलीजवळ. पाडलीजवळून डायरेक्ट निघालो निलजगावकडे. निलजगाववरून डायरेक्ट निघालो मग शर्यतीवरती. शर्यतीवर आल्यानंतर हे माणसं पहा बरं का कुठं बसले होते. डायरेक्ट राम टेकडीवरती. पडलं तर काम डायरेक्ट फिनिश. मग काय, थोडंसं पुढं आल्यानंतर आपण आलो पुष्पराज, जो मथुरसोबत पळालेला नाही का पुष्पराज, त्याच्याकडे. मग काय, पहा बरं का पुष्पराज किती गर्दी होत होती त्याला पाहण्यासाठी. मग काय, तिथून डायरेक्ट पुढं आल्यानंतर आपली रामनी गाडी फसवली बरं का. मग काय, गाडी फसवली. मग गाडीला काढून आलो आपण पण दुसऱ्या चेंडूला फाटी दाखवण्यासाठी. पहा बरं का, पहा चेंडू कसं पळतो आज, फ्रेश होतं. मग चेंडूकडून पुढे आल्यानंतर आपण आलो श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा मानकरी सर्जाकडं. सर्जाकडून मग काय पुढं गेल्यानंतर आपल्याला दिसलं ना मग पंढरी शेठ फडकेचा 10 नंबरचा पक्षा. पहा बरं का पक्षाला खाली नेट होतं गटासाठी. मग काय, आम्ही पण आलो पंढरशेठ फडकेचा सर्जा बरोबर. मग सर्जाचा आज जोडी होती लखन बरं का. मग काय, सर्जाला पाहून सर्जाबरोबर एक सेल्फी काढली आणि मग डायरेक्ट निघालो आपण लखनकडं. लखनची आलं नव्हतं बरं, डायरेक्ट लखनची गाडी आली. मग काय, लखन होतं गाडीमध्ये आणि त्याच्या बरोबरला जोडीला कोणतं तरी बल होतं काय बाबा. मग आलो आपण 22-11 पिस्टन जवळ. 22-11 पिस्टन जवळ आल्यानंतर आपण पण घेतली मग एक सेल्फी आणि डायरेक्ट निघालो स्टेजकडे आल्यानंतर काय, मग काय गट सुटण्यासाठी सज्ज झालेलो होतो. मग सगळे आतुरतेने वाट पाहत होते गट सुटणार होतं म्हणून. मग काय, पहिल्या गटमध्ये होतं आपलं चित्र्याचं पण मी खूप मोठा फॅन आहे बरं का. मग काय, सुटलं गट सुटल्यानंतर काय चित्र्याचा पराभव झाला बाबा इथं. त्याच्यानंतर काय, मग काय दुसरं पण गट सुटलं. त्या गटमध्ये एका लहानशा बैलांनी डायरेक्ट गट पास केलं बरं का. हे पहा, लहानसं बैल. मग आम्ही पण दिसलं नाही, काटाकीर अशी लढत झाली. त्याच्यामुळं आम्ही आलो स्क्रीनजवळ, कोणतं बैल आलं. मग भूक लागली, मग खायला गेलो वडापाव. 30 रुपयामध्ये 2 वडापाव आणि आपले प्रसाद पण होते बरं का. मग काय, घेतली स्टिंग पीत मग निघालो. तर आपले तेजस भाऊ पण आले तिथं लगेच. तेजस भाऊ मग घेतली ना अण्णा ड्रायव्हर बरोबर सेल्फी. मग काय, चेंडूला खाली न्यायची बारी आली. मग काय, परिभाऊनी धरला होता आपला चेंडू, मग नेत होतं खाली. पहा बरं का, चेंडू बरोबर सेल्फी पण काढत होते लोक. चेंडू पण लय पॉप्युलर आहे. मग काय, आलो तो खाली. हे आपल्या चेंडूची जोडी बरं का. मग काय, चेंडूला तयारी करत होते. मग मी पण होतो खाली डायरेक्ट डोक्याला फडा बांधून. मग काय, चेंडूची सुट्टी पहा बरं का, 1 नंबर सुट्टी होती. मग काय, चेंडूची सुट्टी केली खालून तर खूप निघाला, पण जोडी काय साथ नाही दिली चेंडूला. तर आज गट नाही निघला आपल्याकडून. मग काय, हारलो म्हणून निघालो होतो घराकडे निघालो. भेटू द्या.